बदलत्या जमान्यात मुंबई जरी बदलत असली तरी मुंबईतील संस्कृती आणि परंपरा अजून तशाच कायम आहेत. आपण पाहतोय आज नारळी पौर्णिमा आहे आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण वरळी कोळीवाड्यात आलेलो आहोत आणि वरळी कोळीवाड्यामध्ये आपण पाहू शकतो की महिलांसाठीची जी नारळ फोडाफोडीची जी स्पर्धा आहे ती इथे महिलांसाठी आयोजित करण्यात आली आहे आणि या स्पर्धेमध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतलेला आहे. तसंच या स्पर्धेमध्ये माजी उपमहापौर हेमांगी हरीश वरळीकर देखील आहेत. तेच इथले आयोजक आहेत आणि त्यांच्यानुसार ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. अनेक महिलांनी ही नारळ फोडाफोडीची जी परंपरा आहे ती सहभाग घेतलेला आहे आणि ते कायम ठेवलेली आहे. अनेक 12-13 वर्षांपासून ही परंपरा एकंदरीत सुरू आहे आणि या परंपरेमध्ये 12-13 वर्षांपासून महिला सहभाग घेतात. आपण जाऊयात त्यांच्याकडे आणि जाणून घेऊयात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहे. पण आपण त्याआधी आपण जाऊयात तिकडे की हा खेळ नक्की कसा होतो, काय होतं, आपण त्यांच्यामध्ये जाऊन मजा करूयात. चला मग. तर छापाकाटा यांनी केलेला आहे आणि यांच्याकडे छापा आलेला आहे. यांच्याकडे छापा आलेला आहे, यांच्याकडे गटा आलेला आहे. आपण बघतोय की महिलांची ही नारळ फोडी परंपरा जी आहे ती महिला करत आहेत. तर बघूयात कोण जिंकताय. ओके, म्हणजे 3 असतात, 3 चान्स मिळतात. ऍक्च्युली एकंदरीत स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये 3 चान्स मिळतात आणि महिला खेळत आहेत त्या बाबतीत अत्यंत भारी. आणि खेळणारे खरं तर माजी उपमहापौर हेमांगी हरीश वरळीकर आहेत. आपण पाहतोय नारळ फोडी परंपरा जी आहे ती इथे होते आणि बघूया त्या सामन्यात कोण खरं तर जिंकतंय. क्या बात आहे. आपण यांच्याकडे जाऊयात. ताई, काय सांगाल, म्हणजे हे जे आपला उपक्रम आहे महिलांसाठीचा जो उपक्रम आहे खरं तर तो आपण किती वर्षापासून चालवतो? गेली 13 वर्ष. म्हणजे मी 2012 साली निवडून आल्यानंतर हा उपक्रम खास महिलांसाठी सुरू केला. कारण का इथे वरळी कोळीवाड्यामध्ये बरेचसे पुरुष किंवा लहान मुलं एकदा हा सण सुरू झाला की ते नारळ फोडाफोडी खेळत असतात. तुम्ही बघत असाल ह्या वरळी कोळीवाड्यात प्रत्येक गल्लीमध्ये ही स्पर्धा, म्हणजे स्पर्धा नसते, मुलं हा खेळ म्हणून खेळतात. पण आपण ह्या महिलांकरता, आपल्या विभागातील महिलांकरता, मुलींकरता आपण खास ही स्पर्धा म्हणून आपण हा जो खेळ आहे नारळ फोडाफोडीचा तो या स्पर्धेचं एकंदरीत महत्व काय? खरं तर आपण महिलांसोबत करतोय, पण या स्पर्धेचं महत्व काय सांगा. महिलांना ऍज इट इज त्या घरी, म्हणजे सणवार असला का ते घरी पूर्ण कामामध्ये असतात, पण त्यांना एक कुठेतरी विरंगुळा मिळावा, त्यांनाही या स्पर्धेचा लाभ मिळावा. कारण का बरेचसे मुलं खेळतात पण महिलांना हे कधी खेळताच येत नाही. त्या फक्त घरी असतात, सणाच्या दिवशी घरकाम करत असतात. पण या महिलांना आम्ही खास या सणासाठी की नाही, तुम्ही सुद्धा या स्पर्धेत भाग घेतला पाहिजे आणि तुम्हाला सुद्धा कुठेतरी याचा आनंद मिळाला पाहिजे, ह्याच्यासाठी आम्ही ही स्पर्धा खेळवतो. तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. पण नारळ पौर्णिमेच्या दिवशी आपला जो नारळ फोडी ही परंपरा आहे अनेक वर्षांपासून, नारळ फोडी ही परंपरा म्हणजे काय आणि काय सांगाल त्याबद्दल? बघा, परंपरा म्हणजे हा एक खेळ आहे. बरोबर. आणि हा खेळ अगदी वर्षानुवर्ष, अगदी म्हणजे मी ह्या कोळीवाड्यात आली त्याच्याही आधीपासून ही मुलंच खेळतायत. मी बघितलं की फक्त ही मुलं आणि पुरुष मंडळी हा खेळ खेळतात, मग महिलांनी का नको? आणि म्हणून आम्ही ह्या महिलांसाठी हा खेळ इथे सुरू केलेला आहे आणि सगळ्या महिलांना आम्ही आवर्जून सांगतो. आमच्या ज्येष्ठ महिला सुद्धा इथे आहेत, त्यांनी सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलेला. आपल्या कॉलेजमधल्या मुली आहेत, त्यांनी सुद्धा या स्पर्धेत भाग घेतलेला. इतर महिला आहेत विभागातल्या, त्यांनी सुद्धा या स्पर्धेत घेतलेला आहे. आणि त्यांच्यासाठी आम्ही पहिला आम्ही छोटी छोटी बक्षिसं होतं, पण आता आम्ही त्या महिलांना त्यांना उपयोगी पडतील अशी बक्षिसं देतो, जेणेकरून त्यांनाही बरं वाटेल, आनंद होईल की या स्पर्धेमध्ये आम्ही खेळावं आणि जिंकावं. किती वर्षापासून आपली ही स्पर्धा इथे सुरू आहे? आम्ही जवळजवळ 13 वर्ष ही स्पर्धा आम्ही खेळवतो इथे वरळी. खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला प्रतिक्रिया दिल्याबद्दल, तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल. खरं तर ही जी एकंदरीत स्पर्धा आहे ती महिलांसाठी केलेली आहे आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळ फोडाफोडी ही अत्यंत महत्वाचा खेळ मानला जातो आणि ही महिला, या सगळ्या खेळांमध्ये महिला सहभागी होतात, ती फार महत्वाची आणि मोठी गोष्ट आहे. आणि प्रत्येक मानिनीला आव्हान आहे आमचं, की आमच्या या सगळ्या मानिनींचं आव्हान आहे की नारळ फोडी ही परंपरा फक्त पुरुषांनीच नाही, तर ही परंपरा आणि हा खेळ महिलांनी देखील केला पाहिजे. आणि या सगळ्या मानिनींनी ते साध्य करून दाखवलेलं आहे अनेक 12-13 वर्षांपासून. तुम्हाला ही माहिती कशी वाटली किंवा तुम्हाला एकंदरीत आमच्या या महिला मानिनी कशा वाटल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडल्यास आमच्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.